येशूने त्यांना उत्तर दिले, या गालिलेकरांनी असे दुःख भोगले, यावरून बाकीच्या सर्व गालिलेकरांपेक्षा ते अधिक पापी होते असे म्हणून वाटते काय? मी तुम्हाला सांगतो, नव्हते. तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखाच नाश होईल. प्रिय बंधू भगिनीनो, आपण प्रायश्चित्त काळामध्ये आहोत. या दिवसामध्ये आपण जीवनाच्या दुःख भोगावर विचार करतो, येशूचे दुःख सहन मरण ह्याच्यावर विचार करतो आणि मग स्वतःला प्रश्न विचारतो की जीवनामध्ये दुःख काय आहे, वेदना काय आहे, व्याधी घेऊन लहान मुलं जन्माला काय येतात, कॅन्सरच्या प्रादुर्भावाने तरुण माणसं का जातात, लहान लहान मुलांना कॅन्सर का होतो, कितीतरी प्रश्न आहेत, कितीतरी समस्या आहेत आणि हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत असताना, मरणाचं थैमान पाहत असताना आपण हे स्वतःला प्रश्न विचारतो, हे असं का आहे? आणि मग कधीकधी आपले विचार चुकीच्या दिशेने जातात. जसे शिष्यांनी देखील गेले. जन्माला संबंधी शिष्याने येशूला प्रश्न विचारला की कुणाच्या पापामुळे असं जन्माला आलेला आहे, त्याच्या की त्याच्या आईवडिलांच्या पापामुळे, कोणातरी पापामुळे असं घडते किंवा आपल्या देशामध्ये नशिबामुळे घडते आणि ज्याच्याबाबत घडते ते दुर्दैवी आणि आमच्याबाबत घडत नाही म्हणजे सुदैवी, अशा प्रकारचे एक गणित आपण स्वतःपाशी करत असतो. येशूने ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे की जीवनामध्ये दुःख भोग का. 2 उदाहरणं दिलेली आहेत. पहिलं गालिलेकरांचं, तो आघात होता. पिलाताने त्यांची हत्या केली होती. ते प्रार्थनेमध्ये असताना हत्या केली होती, मंदिरात असताना हत्या केली होती. आणि दुसरा अपघात होता की तो बुरुज कोसळला, त्याच्यामध्ये काही माणसं ठार झाली. असं का घडते? अजूनही घडते. न्यूझीलंडला आपले मुस्लिम बांधव नमाज पढण्यासाठी एकत्र जमले असताना त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला. 50 लोकांना हकनाक आपल्या प्राणाला मुकावं लागलं. परवा दिवशी व्हिटीला पूल कोसळला, 7-8 तरुण माणसं, नर्सेस प्राणाला मुकल्या. असं का? ते दुर्दैवी आणि आम्ही सुदैवी का? येशूने सांगितलं, हे जीवनातले मोठे प्रश्न आहेत. या गहन समस्या आहेत, किंबहुना हे मिस्ट्रीज आहेत. प्रश्न आपण सोडवू शकतो, मिस्ट्रीजना, रहस्यांना उत्तर नाही आहे. त्यांच्यावर चिंतन, ध्यान, मनन करायचं असते. असं का घडतं? मग येशूने आपल्या सगळ्यांना सावध केलेलं आहे की आपल्या बाबतीत असं घडू शकते आणि म्हणूनच जीवनामध्ये पश्चातापाची गरज आहे. कोरेजमाच्या पहिल्या दिवशी राखेच्या बुधवारी आपण काय ऐकलं? पश्चाताप करा आणि शुभ वर्तमानावर विश्वास ठेवा. आपल्या जीवनाची सातत्याने उजळणी करा. आपण परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत, याचा विसर आपल्याला पडतो का? आपली जी मूलभूत आत्मिक प्रतिष्ठा आहे, ह्युमन डिग्निटी, ती आपण विसरतो का? आपण कधीकधी जनावाच्या पातळीवर जातो का? आपण सूड घेतो का? मनात राग द्वेष ठेवतो का? दुसऱ्याविषयी चुकीचं बोलतो, त्याची बदनामी करतो का? हे सगळं का घडतं आपल्याबाबत? आणि घडत असताना आपण जीवन कसं काय सुंदर जीवन जगू शकतो? त्यासाठी पश्चाताप आवश्यक आहे. पश्चाताप म्हणजे पश्चात केलेला ताप, नंतर झालेलं दुःख, वेदना ही आपण मान्य केली पाहिजे. आपला माणूसपण, आपलं लिमिटेडनेस, आपलं मर्यादा हे आपण मान्य करायला हव्या आणि परमेश्वराला शरण जायला हवं. हा संदेश संपूर्ण या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्याला दिला जातो. पश्चाताप करा. स्वतःचं जीवन जरा सिरियसली घ्या. त्याच्याकडे गंभीरतेने बघा. कुठे माझं चुकते, कुठल्या गोष्टी मी चुकत असतो, त्या गोष्टी माझ्या हातून पुन्हा पुन्हा का घडतात आणि किती वर्ष आली, किती वर्षे गेली तर मी तसाच आहे का, मी तशीच आहे का, माझ्यामध्ये काहीतरी गुणात्मक क्वालिटेटिव्ह बदल झालेला आहे की नाही. प्रभूने आपल्याला त्यासाठी एक सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलं आहे अंजिराच्या झाडाचा. ते अंजिराचं झाड एकटं नव्हतं, ते बागेमधलं एक झाड होतं आणि माळ्याची त्याच्यावर माया होती. प्रत्येक झाड माळ्याला आपलंसं वाटतं. धनी देखील येत होता, पाहत होता आणि प्रत्येक झाडावर धन्याचं लक्ष होतं. या झाडाला फळ येत नव्हतं, बाकीच्याला फळं आली, यांना फळ का येत नाही आहे, हे निष्फळ का झालेलं आहे. धन्याला प्रश्न पडतो, याने का जगावं, खायला काळ आणि भूमीला भार. त्या अंजिराच्या झाडासारखं माझं अस्तित्व झालं आहे का?
डू आय प्रोड्यूस फ्रूट्स? मी काही चांगली कामं करतो का? फळ देतो का? हे प्रश्न आपल्याला ह्या दिवसात विचारायचे आहेत. आणि मग माळ्यात त्याची माया होती. धन्याने सांगितलं अजून त्याला संधी देऊया. दररोज परमेश्वर मला संधी देत आहे. दर उपवास काळामध्ये परमेश्वर मला संधी देत आहे. दरवर्षी मला संधी देत आहे. मी त्या संधीचं सोनं करणार आहे का? आपण आज पहिलं वाचन ऐकलं. इथे सुंदर बागेतल्या लाडावलेल्या अंजिराच्या झाडाची कथा आहे. तिथे रानातल्या जंगलातल्या जंगली काटेरी झुडपाची कथा आहे. त्याही झुडपावर परमेश्वराचं प्रेम होतं आणि ते झुडूप परमेश्वराने आपल्या रेव्हलेशनसाठी, आपलं प्रकटीकरणासाठी वापरलं. त्या झुडपामधून परमेश्वर बोलला. आपल्या प्रत्येकाचं जीवन हे त्या झुडपासारखं असू शकतं. आपण तिथे जळतं झुडूप होऊ शकतो आणि परमेश्वराची स्तोत्र गाऊ शकतो. त्यासाठी हा प्रायश्चित्त काळ आहे. प्रायश्चित्त काळाची 2 उद्दिष्ट आहेत. एक आत्मशुद्धी, त्यासाठी आपण कुंभसरावर जाणार आहोत, पश्चाताप करणार, प्रार्थना करणार. आणि दुसरी शेजार प्रीती, ती महत्त्वाची आहे. दुसऱ्याची वेदना म्हणून माझी जाणवते का? कदाचित मी ह्या पश्चाताप पावऱ्याचं करतो, पण मी दुसऱ्यासाठी काय करतो? गरजवंतासाठी काय करतो? आपल्या जवळच्या मर्सेस पॅरिशमध्ये पेढी गावामध्ये ते 9 वर्षाचा बालक, त्याची लिव्हर ट्रान्सफरची शस्त्रक्रिया झालेली आहे. 18 लाख त्याला खर्च आलेला आहे. अजूनही त्याला खर्च होणार आहे. छोटंसं कुटुंब आहे, ते श्रद्धावंत कुटुंब आहे. मी काही करू शकतो का त्या व्यक्तीसाठी, त्या बाळासाठी? त्या बाळाला जगायचं आहे आणि त्याचे ते आशादायक डोळे माझ्याकडे पाहत आहेत. आपण मर्सेस चर्चशी संपर्क साधू शकता. काहीतरी चांगलं कार्य आपल्या हातून होऊ द्या. त्यासाठी आपल्याला या अर्ध्यावर आलेल्या उपवास काळामध्ये प्रभू आपल्याला सावध करीत आहे. प्रभूची सावधतेची हाक ऐकूया.